भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत. आपण ग्रामीण भागात काम करत असतो आणि शेतकऱ्यांशी आपला जास्त जवळचा संबंध येत असतो. तर शेतात काम करत असताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे अपघात होत असतात. कधी-कधी अपंगत्व येत असतं, कधी-कधी मृत्यू होत असतो. तर अशा वेळेस शेतकरी कुटुंबांना काही मदत मिळू शकते का सरकारकडनं? काही योजना आहे का अशी? तर त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर नमस्कार, मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. तर आज आपण चर्चा करणार आहोत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेविषयी. तर ही योजना नेमकी आहे तरी काय? या योजनेचे लाभार्थी काय काय कोण कोण आहेत याबद्दल आज आपण चर्चा करणार. तर या योजनेमध्ये शेतकरी कुटुंबातील कोणतेही 2 सदस्यास 2 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत यामध्ये मिळू शकते. त्यासाठी वयोगट काय आहे? तर वयोगट आहे 10 ते 75. शेतकरी कुटुंबातील कोणी असो, शेतकऱ्याची पत्नी असो, मुलगा असो किंवा अविवाहित मुलगी त्यापैकी कुणीही असो तर त्यांच्या वारसांना ही मदत मिळू शकते. अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मदत मिळू शकते. त्यानंतर अपघातामुळे 2 डोळे, 2 हात, 2 पाय निकामी झाल्यास तरी देखील 2 लाख रुपये मदत मिळू शकते. त्यानंतर अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 पाय किंवा 1 हात जर निकामी झाला तर 1 लाख रुपयापर्यंतची मदत मिळू शकते. तर सदर योजनेअंतर्गत पात्रतेसाठी रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे अपघात, वीज पडून मृत्यू, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे चावण्यामुळे जखमी मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात या अपघातांचा समावेश असेल. आता या योजनेअंतर्गत कोणत्या अशा बाबी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला लाभ मिळू शकत नाही? तर पहिला आहे नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून इत्यादी बाबींचा समावेश असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. आता या योजनेसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ते आपण बघूया. तर पहिला आहे 7 पारा उतारा, त्यानंतर आहे मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नंबर 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणी करता शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ज्या कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या वयाची ओळख होईल असे कोणतेही कागदपत्र, त्यानंतर प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल, अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे. वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळू शकतो. तर जेव्हा कधी अशा घटना घडतील तर सर्व शेतकरी बांधवांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात आपला प्रस्ताव सादर करायचा असतो आणि त्यानंतर 8 दिवसाच्या आत तहसीलदार, पोलीस अधिकारी, कृषी अधिकारी प्रत्यक्ष त्या जागेवरती येऊन पंचनामा करतील, प्रत्यक्ष त्या ठिकाणाला भेट देतील आणि झालेल्या घटनेची खात्री करून 8 दिवसाच्या आत आपल्याला गोपीनाथ मुंडे सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ देतील. त्याचे अध्यक्ष जे असतात तर ते तहसीलदार अध्यक्ष असतात आणि सदस्य सचिव हे तालुका कृषी अधिकारी असतात आणि दोघांच्या संयुक्त स्वाक्षरीने आपल्याला सदर योजना मंजूर आहे किंवा नाही याबाबतचं पत्र देखील येऊ शकतं. जर तुमच्या प्रस्तावात काही त्रुटी असतील, तुमचा प्रस्ताव नामंजूर झाला असेल तर त्याचं सुद्धा लेखी स्वरूपात तुमच्याकडे तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पत्र तुमच्याकडे येईल आणि काय तुमच्या प्रस्तावामध्ये अपूर्तता आहे याबाबत तुम्हाला अवलोकन करण्यात येईल. तर त्यानंतर आपण बघूया की महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाचा दिनांक 3 ऑगस्ट 2023चा शासन निर्णय आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य मृत्यू, अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी झाल्यास द्यावयाच्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत. आता हे आपण बघितलं की हे शेतात काम करत असताना किंवा कुठला अपघात झाला, अपंगत्व आलं तर त्या 2 लाख रुपयापर्यंतची मदत. परंतु वन्य प्राण्यांच्या चावण्यामुळे, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जर मृत्यू झाला, अपंगत्व आलं तर त्यामध्ये भरघोस अशी वाढ करण्यात आलेली आहे. ती 3 ऑगस्ट 2023च्या शासन निर्णयाने आणि ती वाढ किती करण्यात आलेली आहे तर ते आपण आता बघणार आहोत. तर पहिला जंगली प्राण्यांमध्ये, वन्य प्राण्यांमध्ये कोणकोणते येतात बघा, वाघ, बिबट्या,
अस्वल, गवार, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे, रोही, माकड, वानर यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व, मनुष्य गंभीर जखमी, किरकोळ जखमी झाल्यास खालीलप्रमाणे अर्थसहाय्य त्यांना देण्यात येईल. तर ते कोणते आहे तर ते बघूया. तर पहिला आहे, व्यक्ती मृत्यू पावल्यास 25 लाख रुपये इतकी मदत त्या व्यक्तीच्या वारसदारांना देण्यात येईल. त्यानंतर व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 7,50,000 रुपये त्यांच्या वारसांना किंवा त्या व्यक्तीला मिळू शकतात. त्यानंतर व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास 5 लाख रुपयापर्यंत मदत देण्यात येईल. त्यानंतर किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा जो खर्च आहे तर त्यामध्ये 50,000 रुपयापर्यंत मदत ही शासनाकडून मिळू शकते. तर अशा प्रकारे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे आपल्याला अपंगत्व आलं किंवा आपण जखमी झालो, किरकोळ जखमी झालो, गंभीर स्वरूपात जखमी झालो तरी सुद्धा आपल्याला वन विभागाकडून मदत मिळू शकते. त्यानंतर आता हे झालं मनुष्याच्या बाबतीत, परंतु काही पाळीव प्राणी असतात शेतकऱ्यांकडे आणि त्यांचा जर मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे, जर पशुधनामध्ये मृत अपंगत्व असं जर काही आढळून आलं तर त्यांना देखील मदत मिळू शकते का? तर हो, निश्चित मिळू शकते. तर त्यामध्ये बघा, गाय, म्हैस, आता पाळीव प्राण्यांमध्ये बघा, गाय, म्हैस, बैल यांचा जर मृत्यू झाला जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे तर बाजारभाव जो असेल त्या किमतीच्या 75% रक्कम किंवा 70,000 यापैकी जी कमीत कमी असेल ती रक्कम मदत म्हणून मिळू शकते. त्यानंतर आहे मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा जर मृत्यू झाला तर त्यामध्ये बाजारभाव किमतीच्या 75% रक्कम किंवा 15,000 रुपये यापैकी जी कमीत कमी असेल ती रक्कम मदत म्हणून मिळू शकते. त्यानंतर गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायमस्वरूपीचं अपंगत्व जर आलं तर बाजारभाव किमतीच्या 50% रक्कम किंवा 15,000 यापैकी असणारी रक्कम ही मिळू शकते. ते सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा मेसेज जाऊ द्या आणि प्रत्येकाला या योजनेची माहिती द्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.